नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, मी आज आहे ना आपला हे बघा खूप मोठा ड्रेस आहे आणि ह्या ड्रेसला आपल्याला छोट्या मापात करायचा आहे. म्हणजे आपल्याला ड्रेस हा अल्टर करायचा आहे. तर भरपूर वेळेस असे रेडीमेड ड्रेस असतात, कस्टमर आपल्याकडे ते अल्टर करायला घेऊन येतात, पण त्यांचं माप कमी असतं आणि ड्रेस हा खूप मोठा असतो. तर बघा, इथं बघू शकता, हा सीट घेरमध्ये सुद्धा खूप मोठा आहे. तर अशा ड्रेसला आपल्याला कमी कसं करायचं आपण ते आज बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला ड्रेस हा उलटा करून घ्यायचा आहे आणि आपण जसं सूटसाठी माप घेतो, ड्रेससाठी जसं अंगावर माप घेतो त्या पद्धतीने आपल्याला कस्टमरचं अंगावर माप घेऊन घ्यायचं आहे. तर बघा, ह्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला हे माप मोजून घ्यायचं आहे. छातीचं माप हे बघा, हे इथून आपल्याला इथपर्यंत माप मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे. तर बघा, हे 24 भरत आहे आणि आपलं जे ओरिजिनल माप आहे आपण घेतलेलं ते आहे 36. तर 18 दुने 36, 36 आपलं हे माप आहे. तर आता आपलं किती जास्त येत आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 इंच आपलं एक्स्ट्रा येते. आता याच्यामध्ये आपल्याला 1 इंच आपलं लुझिंगमध्ये सोडून द्यायचं आहे. 1 इंच आपल्याला अजून लुझिंगमध्ये टाकायचं आहे. तर म्हणजे आपलं किती इंच जास्त येते, 5 इंच जास्त येते. 1 इंच आपण अजून लुझिंगमध्ये सोडलं तर आपलं 5 इंच जास्त येते. तर अशा प्रकारे जिथून आपण माप घेतलं तिथं 2.5 वर एक मार्किंग करायची आहे ह्या साईडला, आणि ह्या साईडला आपल्याला 2.5 वर एक मार्किंग करायची आहे. बघा, ह्या प्रकारे. त्यानंतर आपल्याला खाली कमरेचं माप घ्यायचं आहे. आता कमरेचं माप आहे 32 आणि इथं किती येत आहे, 22 येत आहे. 22.5 22 धरूया आपण. तर 16 दुने 32 आणि त्याच्यामध्ये आता आपल्या इथं किती एक्स्ट्रा होत आहे, 1 2 3 4 5 6. इथं पण आपलं 6 इंच एक्स्ट्रा येत आहे. तर इथं सुद्धा आपल्याला 1 इंच लुझिंग सोडून 5 इंच आपलं पकडायचं आहे एक्स्ट्रा. तर इथं सुद्धा आपल्याला बघा खूप खाली नाही घ्यायचं आहे. वाटलंच इथून आपल्याला 7 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. सीट घेरपासून वरती 7 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आणि त्या ठिकाणी आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. बघा, आपल्याला इथून 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. जे पण आपलं माप येत असं ना त्याप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं पण आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आता इथपर्यंत तर आपण मार्किंग केली, पण आता सीट घेर कसा कमी करायचा. तर सीट घेर आहे बघा, हा किती आहे मोजून घेऊया आपण. हे बघा 24, इथं 24 येत आहे. 24 म्हणजे 48 हा सीट घेर येतोय आणि आपला जो सीट घेर आहे आलेला तो आहे 40 म्हणजे इथं 20. आता सीट घेरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची लुझिंग नाही सोडायची आहे. सीट घेरमध्ये नाही लुझिंग सोडायची. तर आपले किती एक्स्ट्रा येत आहे, 4 इंच आपल्या एक्स्ट्रा येत आहे. तर आपल्याला काय करायचं, हे बघा, इथून आपल्याला 2 इंचावर एक मार्किंग करायची आहे. इथून 2 इंचावर एक आणि ह्या ठिकाणी ह्या साईडला 2 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि ह्या तिन्ही मार्किंग ज्या केल्या आहे आपण त्या एकमेकांना हे बघा ह्या प्रकारे ह्या प्रकारे आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेरचं माप पण इथं टाकून घ्यायचं आहे. दंडघेर जो असेल तो, आता दंडघेर टाकताना आपल्याला इकडून जो पण आपला दंडघेर असेल तो टाकायचा आहे. तर माझा 10 आलेला आहे, तर मी इथं 5 वर एक मार्किंग करते. बघा, ह्या प्रकारे आपण तशीच आपण दुसऱ्या साईडची पण करून घेऊया.
या प्रकारे आपल्याला चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, आता आपल्याला सेट घेर पण कमी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली इथली शिलाई खोलून घ्यायची आहे. हे बघा मी दोन्हीकडची जी शिलाई मारलेल्या ह्या पट्ट्या होत्या त्या काढून घेतल्या आहे. आता ही जी काही शिलाई आहे ना आपली, ती पण आपल्याला थोडीशी उसवून घ्यायची आहे बाई इथपर्यंत वरती. ह्या प्रकारे आपल्याला ही शिलाई मोकळी करून घ्यायची आहे. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला उसवून घ्यायची आहे. दोन्ही साईडची शिलाई आपल्याला ती उसवून घ्यायची आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे बघा. आता त्यानंतर हे बघा आपण जी शेवटची मार्किंग केली होती सीट घेराजवळ, तिथे येऊन आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे मार्किंग या प्रकारे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तशीच शिलाई मारून घेऊया. हे बघा आपण ही जी मार्किंग केली होती ना काखेजवळ, तिथून आपल्याला थोडंसं इकडे तिरपायचं. काखेत जास्त तिकडं नाही जायचं, म्हणजे जसं काखेत कासला नाही जाणार. हे बघा इथून आपण शिलाई घेऊन अशी काखेतून बाजूला यायची आहे. ठीक आहे. आता त्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे अंतर आहे ना, ही सीट घेराजवळ जे आपण पॅक केलं आहे ना, ते तिथून ते इथपर्यंत आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे 2.5 इंच. आणि तेच माप आपल्याला इथं खाली मोजून घ्यायचं आहे. हे बघा 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि आता काय करायचं, हे जो कपडा आहे तो ह्या जी मार्किंग आपण केली ना तिथपर्यंत आणायचं आहे. आणि ह्या ठिकाणी असं परत डबल कपडा हा फोल्ड करायचा आहे. आणि नंतर आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा इथपर्यंत आपल्याला हा कपडा पूर्ण आणायचा आहे. नंतर हा इथं फोल्ड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक फोल्ड करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला सुई ह्या प्रकारे अशी मध्ये ठेवून फिरवून घ्यायचं आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा आपण तशीच मार्किंग करून घ्यायची आहे, जशी आपण इथे वरती केली त्या प्रकारे. दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपले दोन्हीकडचे कट हे व्यवस्थित येईल. हे बघा आता आपल्याला कडेने पण एक शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी.
एका साईडचे आपले मारून झाले, दुसऱ्या साईडचे पण आपण ह्याच पद्धतीने मारून घेऊया। हे बघा आता आपले दोन्ही साईडचे कट हे मारून झाले आहे, टिपा मारून झाले। आता मी तुम्हाला हा ड्रेस सरळ करून दाखवते। जेव्हा आपण सुरुवातीला शिवण्यासाठी घेतला होता, अल्टर करण्यासाठी, तेव्हा तो किती मोठा होता आणि आता बघा कसा झाला आहे। हां, आता इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, इथं खेचल्यासारखं वाटतंय कपडा हे बघा, कारण आपण खूप जास्त हा अल्टर केला आहे ना, मध्ये खूप जास्त दाबलाय बघा, किती मोठा होता आणि किती हा छोटा झाला। हे बघा आता आपल्याला हे जे काही कपडा असा खेचलेला वाटतोय ना, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हे बघा पुन्हा एकदा आपण ड्रेस उलटा करून मी तुम्हाला दाखवते काय करायचं। आता हे खूपच मोठं आपण दाबलेलं आहे, खूपच जास्त आहे बघा, त्यामुळे इथं चुन्या पडतायत। तर बघ आपल्याला काय करायचंय, हे असा कपडा धरायचा आहे, इथे असे कट मारून घ्यायचे बघा ह्या प्रकारे। आपण आपला जेव्हा ड्रेस शिवतो तेव्हा आपण असे कट मारतो ना ड्रेसला, तसे आपल्याला इथं ह्या प्रकारे असे कट मारून घ्यायचे आहे पूर्ण ड्रेस, पूर्ण बाहीपासून पूर्ण याला, म्हणजे कुठेच अशा चुन्या पडणार नाही किंवा गोळा होणार नाही। दोन्ही साईडने आपल्याला त्या प्रकारे असे कट मारून घ्यायचे आहे। आता मी तुम्हाला खोलून दाखवते। हे बघा, तुम्ही सुरुवातीला जेव्हा बघितला असेल ड्रेस तेव्हा तो कसा दिसत होता आणि आता हा कसा दिसतो आहे। हां, आणि आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही मागच्या साईडला इथे टक्स पण मारू शकतात, त्याच्याने पण अजून जास्त छान फिटिंगमध्ये हा ड्रेस बसतो। हे बघा इथं चुन्या ज्या पडत होत्या, जे गोळा होत होतं ते पण होत नाहीये। जर थोडंफार होत असेल तर तुम्ही इथं प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जाईल। तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याकडे खूप मोठे ड्रेस येतात तर आपण सहसा काय करतो, इथून शिलाई मारतो, इकडे काढतो, तर ह्या ठिकाणी खूप मोठा होऊन जातो, तर तो व्यवस्थित दिसत नाही। तर अशा प्रकारे आपण ड्रेसला अल्टर करून घ्यायचा आहे। आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।